दादा ही मूर्ती कशी दिली? भक्तिभावाने दिली. नाही म्हणजे केवढ्याला आहे? 2100 रुपये. ठीक आहे, मग ही बुक करा. हो करतो लगेच. अब्बू, अम्मी ने आपके लिए खाना भेजा है. हा पुढं पण मूर्तीचं दुकान आहे, तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती. म्हणजे असं काय याला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला? हो का? नाही पण गणपती रंगवताना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना? हो कायमच असतात. माझे अब्बू सुद्धा हेच काम करायचे. माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं, जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा. आपण वीट व्हावं, जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा. आपण फूल व्हावं, जे हारात सुद्धा वापरलं जातं आणि चादरीत सुद्धा. अथर्व सुदामेचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ, ह्याच्यावर 2-3 शब्दामध्ये विषय मिटवून टाकतो, कारण जास्त बोलून उपयोग नसतं. कुठं तरी डोकं आपलं डोकं फुटेल. मी फक्त शौर्य ठेवली की या विषयावर मी उद्या व्हिडिओ बनवतोय. तर माझ्या समाजाची मुलं म्हणजे पोरं मला म्हणत होती मेसेज बॉक्सला की बाबा तू याच्यात पडू नको. अरे का पडू नको? आज चांगला विषय सुद्धा हे धर्मावर घेऊन चाललेत. अरे काय देणं घेणं त्यात कमेंट काय माहिती का? की बाबा जर हिंदूंचा सण आहे तर खरेदी पण हिंदूंकडूनच करा. त्याच्या कमेंट बद्दल मला वादच नाही. 100% तू तिथंच कर. आणि एका बापाची औलाद असेल तर त्या शब्दावर ठाम राहा आणि पेट्रोल सुद्धा तू हिंदूकडूनच घे. हे मी फक्त त्या कमेंटवाल्याला हे माझा रिप्लाय बर का, कारण आमच्या इथं असला काय, आमच्या इथं लय सामाजिक सलोख आहे, सगळे एकजुटीने राहतात. ही महाराष्ट्राचा UP बिहार केलाय ना 2014 नंतर. अरे बाबांनो, चुकीच्या तुमच्या जी वर्तणूक आहे, तुम्ही जे कार्य केले ना त्याची फेड लय लांब नाही तुम्हाला. तुम्ही माणसात विष कालवण्याचं काम केलं, माणुसकी तोडली, माणसाला माणसापासून दूर केलं. तुम्ही हे असलं घाण गलिच्छ राजकारण जे तुम्ही केलंय ना, हे तुम्हाला लय लांब नाही. तुम्हाला ह्या गोष्टीचा माणसाला माणसापासून दूर करणे याच्यापेक्षा मोठं पाप साध्याला तर कुठलंच नाही माझ्या नजरेत. आलं ध्यानामध्ये. आज जो गोरगरीब बिचारा जो अडचणीमध्ये आहे, त्याचं घरदार कसं चालतंय, काय चालतंय, शेजारी पाजारी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, तो त्याला मदत करतो. लॉकडाऊनचा एक त्यातला एक चांगलाच एक अनुभव आहे. किती लोकांनी किती जणांना मदत केली. अरे त्या मुसलमानांनीच उचलून प्रेत जाळलेत. मी माझ्या समाजाचं किंवा गुणगान करत नाही, कुठला धर्म चुकीचं करा सांगत नाही. हा प्रत्येक समाजात धर्मात 4-5 कुत्रे असतातच, त्यात काही विषय नाही. पण ह्याच्यामुळे सगळ्या धर्माला समाजाला टार्गेट हे पहिल्यापासून तुम्ही करत आलात. आणि यांचं राजकारणच एका विशिष्ट समाजाला टार्गेट केल्याशिवाय यांचं राजकारण पूर्ण होत नाही, ह्यांचं घर चालत नाही. हे मी आवर्जून सांगू इच्छितो. लय दिवस टिकणार नाही, लय दिवस चालणार नाही. लक्षात ठेवा, तुमच्या केलेल्या पापाची परतफेड होणार, 100% होणार. वरचा बघतोय, मग तुम्ही त्याला ईश्वर म्हणा किंवा अल्ला म्हणा, विषयच नाही ना. जय हिंद, जय महाराष्ट्र.